नक्कीच सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय हरिभक्त पाऱ्यानं अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 20-25 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण अगोदरच उशीर झालेला आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये जहानमान पोगो संघाने या सॅगीच्या अर्धशतका जोरावर तो सामना जिंकला होता. बालगोपाल सोनाली पाटील संघाने पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच चांगली फाईटबॅक दिली होती. मात्र त्यानंतर जहानमान पोगो संघाने वापसी करताना तो सामना नक्कीच जिंकून विजयाचा अकाउंट ओपन केलेला आहे. आणि आता मात्र दुसऱ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. साईज खारबाव विपक्ष अश्विन ठाकूरवाडा या 2 संघामधील हा सामना पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही संघाने एक सोनं संधी ज्यांच्या नावाने मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहतोय. हरिभक्त पाऱ्यानं अनंत ठाकरे या अण्णा यांच्या माध्यमातून गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक केली आणि फलंदाजाने जर षटकांची हॅट्रिक केली तर बॅटर आणि बॉलरसाठी एक सोनं संधी आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी आणि षटकांची हॅट्रिकसाठी देखील. नक्कीच फलंदाजाने या गोलंदाजांना सोडून संधी आहे. फलंदाजांसाठी देखील सोडून संधी आहे मात्र गोलंदाजांसाठी देखील सोडून संधी आहे. जर आपण हॅट्रिक पूर्ण करता गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि फलंदाजाने षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर त्या हॅट्रिकसाठी हरिभक्त पाऱ्यांना अनंत बुवा ठाकरे अण्णा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. नक्कीच आपण बघतोय म्हणजे फलंदाज देखील निराश होणार नाहीत आणि गोलंदाज देखील निराश होणार नाहीत. सलमीचोडी मैदानामध्ये आपण पाहतोय पराग वतारे आणि त्याच्या समेत वंडर बॉय खारभाऊ प्रणय पाटील. एका बाजूला रन मशीन ऑफ खारभाऊ पराग वतारे तर दुसऱ्या बाजूला वंडर बॉय खारभाऊ प्रणय पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ऋषभ ठाकरे सज्ज होतोय. 5 षटकांचा सामना. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऑनफिल्ड मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर तर स्क्वेलचे पंच सुरेश घरत सर पाहायला मिळत आहेत. पहिले षटक ऋषभ ठाकरे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनावीर फलंदाज प्रणय पाटील. पोगाव संघाला विनंती असेल सुभाषजी ठाकरे आपण व्यापीठ जोरूया. सुदर्शन शेलके तुषार शेलके त्रिमूर्ती गायकर आपण या आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट चेंडू निघून जातोय सीमापार 6 धावांसाठी षटकार. वडब्रूला सिक्सरने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाचं देखील अकाउंट ओपन होतोय 6 धावेने. इथे फान केलेल्या चेंडूला एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. खरं तर जोखीम पत्करली होती. सुदैव नक्कीच चेंडू एष्टाने जाऊन धडकला नाही. इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न येते फलंदाज प्रणय पाटील याचा पाहायला मिळाला होता. एक सिंगल रन्स आणि सिंगल संख्येची धावसंख्या 7. ऋषभ ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर P1चं पहिलं षटक चालतोय. सामनावीर फलंदाज पराग वतारे. इथे देखील शपोलन केल्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाज पराग वतारे याला.
ऋषभ ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र सुरेख फटका, घुटना टेक और सिक्सर टेक. रन मशीन ऑफ खारबाव रनांसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे गणराज आमचे गणेशदादा दरम्यान व्यासपीठ पाहतोय आमचे निश्चित मोठे बंधू अशी आम्ही त्यांची ख्वाहिश असते. सुभाष किसन ठाकरे साहेबांचं आगमन झाले. साहेब आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र टायमिंग प्रॉपर साधता नाही. धावसंख्या स्थिर आपण मध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिले षटक P1चा हाताल तो गोलंदाज ऋषभ ठाकरे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 13 धावा. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर प्रणय पाटील फलंदाजी करतो तर वैयक्तिक 6 धावसंख्येवर फराग वतारी सध्या फलंदाजी करत आहे. ऋषभ ठाकरे राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र सुरेख फटका, पुन्हा एकदा गुडघ्यावर वाकून हा फटका केलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार, घुटना टेक. पहिले षटक समाप्त झाले. पहिले षटक समाप्तीनंतर बिनबाद 17. एक चांगली सुरुवात साईज खारबाव संघाची पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर युवा गोलंदाज बॉबी ठाकरे येतोय. पिटूचं दुसरं षटक त्यांनी जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे मात्र चेंडू जातोय या थांडम्या रिझाईनमधून सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या 21 आपण बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. खारबाव आपण पाहतोय सध्या षटकामध्ये डील करताना आणि 5 मार्च मित्रांनो आपण पाहिला होता. गेल्या वर्षीच्या 5 मार्च 2024 या दिवशी आपण जर बघितलं तर याच फलंदाजाने A1 पवन विरुद्ध A1 फटकेबाजी करताना A1 पवनच्या सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा देखील विक्रम केला होता. तोच वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय पाटील सध्या फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
दरम्यान महेंद्र पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांना विनंती असेल का पण या आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. साई स्पोर्ट्स कारवा संघाचे सर्व आपण पाहतोय राष्ट्रवादी या काँग्रेसचे या युवा नेते व प्रणय पाटीलला बाद करण्यात वंडरबाब ठाकूरपाडा बॉबी ठाकरे या इशू ठरतोय. दोन मोठे फटके आणि त्यानंतर मात्र विकेट. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर षटकार आणि त्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. खारवा गावचे आमचे आदरणीय आदेश पाटील तसेच सन्माननीय प्रदीप पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. हर्षल गोरटकर साहेब आपण सुद्धा यायचं आहे. या आमचे सर्व मामा मंडळी आहेत आपण या. महेश मामा खेळाडू कक्षामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. पहिला फलंदाज प्रणय पाटील बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. मात्र बाद होण्यापूर्वी या अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना 17 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि बॅटर आता मात्र मैदानामध्ये अक्षय पाटील. इथे मात्र अक्षयच्या बॅट बंदरा सरळ बॅटने फाटका केलेला आहे. मिस टायमिंग आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते. सागर ठाकरे नक्कीच आपण पाहतोय या थांबला होता. आणि इथे मात्र आपण पाहतोय या की धावा पूर्ण करताना फलंदाज 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. आज पहिल्या सामन्यामध्ये जनमन पोगाव संघाने विजय संपादन केलेला आहे बालगोपाल सोनालपाडा संघाला पराभूत करून. तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्यामध्ये साईस खारबाव विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. बॉबी ठाकरे राईट आर्म ओव्हर द स्टंप फ्लिक केलेल्या चेंडूला मनगट फटका आपण पाहतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावेने वाढते. आपण सामना पाहतोय या साईस खारबाव विपक्ष अष्टनायक ठाकूरपाडा या दोन संघामध्ये. आपण पाहतात हरिभक्त पाऱ्यान अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 20-25 आहे दिमागदार आयोजन श्री अष्टनायक 40+ ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामीण पूलमधील हा सामना. बॉबी ठाकरे पुन्हा एकदा व्यापीठाच्या टोकावरून वळताना राईट आर्म ओव्हर द स्टंप इथे समोर केलेला वी सेफमध्ये आणि चेंडू निघून जाईल. वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझनमधून सीमा पार झंडाटेदार चौकार. करू 35 धावा 2 षटकांची समाप्त झालेली आहे. 2 षटके समाप्त नंतर साई स्पोर्ट्स कारभार संघाची धावसंख्या 1 बाद स्कोरबोर्डवर 35 धावा. P1 आणि P2 या दोन्ही मेंढेरुपी ऑफलाईनच्या षटकांची समाप्त झालेली आणि 2 षटके समाप्त नंतर धावसंख्या 35 17.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकले साई स्पोर्ट्स कारभार संघाने. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज वेदांत ठाकूर. पहिलं षटक ऋषभ ठाकरे याने आतलं होतं. दुसरं षटक आलं होतं बॉबी ठाकरे याने आणि तिसरं षटक वेदांत आता मात्र घेऊन येतोय. वेदांत ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर तर सामनावीर फलंदाज पराग अवतारी. इम्प्रॉज फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू खरं तर ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू जातोय शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये. लेग बॅटचा इशारा येतोय.
चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज पराग वतारी. एका धावेने संघाची धावसंख्या 36-36. आपण सामना पाहतोय ठाकूरवाडा विपक्ष खारबाव या दोन संघामध्ये. महेंद्र पाटील फॅम टीम साईस खारबाव. महेंद्र पाटील साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि ॲस्ट्रोनॅक ठाकूरपाडा नक्कीच आपण पाहतोय सुभाषजी ठाकरे यांचा 12 मार्च वाढदिवस असणार आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. चांगला चेंडू आपण वेदांत ठाकूरच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 36 धावा 36 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वेदांत ठाकूर एक युवा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आपण बघतोय. अगदी वाईड यॉर्कर हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. बुंद्यात चेंडू हाताळले जात आहेत. युवा गोलंदाज आहे. ठाकूरपाडा प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण याच मैदानावर पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने प्रभावित कामगिरी केली होती. वेदांत ठाकूर आपण पाहतोय. ठाकूरपाडा संघाचं भविष्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाजाला भेट केलेला आहे. चांगली गोलंदाज युवा नक्कीच मात्र सर्वांना हवा अशी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. वेदांत ठाकूर आणि ठाकूरचं ज्या प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे असं वाटतं नक्कीच कोणीही म्हणेल ही हात मुझे दे दे ठाकूर. अष्टपैलू तो नक्कीच ठाकूरपाडा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये त्यांनी सिद्ध केलं होतं. फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. लॉवर फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. स्क्वेअर रिझनमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. चेक. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आमच्या व्यासपीठावर हरिभक्त परायण आमचे काळूराम खंडू ठाकरे महाराजांचं आगमन झालेलं आहे. तसेच नो डाऊट 40+ एक धडाकेबाज बॅटर म्हणजे ज्याचा उल्लेख आहे संदेश ठाकरे. वेलकम. सेमीफायनलमध्ये त्यांचं आपण ॲक्शनमध्ये पाहणार होतं TPLमध्ये. या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. हरिभक्त परायण आमचे काळूराम खंडू ठाकरे दादांचं आगमन. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. धन्यवाद सुनील पवार सर. इथे मात्र बेस्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा केली गेली होती. मात्र हात आहे लेकिन मुंह नाही लगा. आपण पाहतो या 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत आणि षटकाची देखील समाप्त झाले आहेत. 3 षटकांची समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 39 धावा. गोलंदाज हर्षल भोईर येतोय. 3 षटके समाप्त झाल्या. 3 षटके समाप्तीनंतर साईज खारबाव संघाची धावसंख्या 39-39. मागील षटक जर बघितलं तर मागील षटकामध्ये वेदांत ठाकूर याने फक्त 3च धावा खर्च केलेल्या आहेत. एक लेगबॅकच्या रूपाने धाव नक्कीच पाहायला मिळते होते त्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी या मागील षटकामध्ये गोलंदाज वेदांत ठाकूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. हर्षल भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनागर फलंदाज अक्षय पाटील. इथे या व्ही शेपमध्ये हा चेंडू खेळलेला आहे. एक धाव तर पूर्ण केले जाते. सिंगलने संघाची धावसंख्या 40 फॉर नॉट. श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे या
चषक 20-25 आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अण्णा चषक 20-25 दिमागदार आयोजन आपण पाहतोय. ग्रामीण पूलमधील आजच्या दिवसामधला दुसरा सामना सध्या सुरू आहे. ठाकूरवाडा विपक्षी खारबाव या दोन संघामध्ये. हर्षल भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहे. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा पराग वतारे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅटकट नक्कीच सुरेश घरतचा सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून इशारा दिला जातोय. धावसंख्या 41-41. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मागील षटकापासून पाहायला मिळाली आहे. खरं तर ठाकूरवाड संघाचे युवा गोलंदाज चांगली प्रभावित कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मागील षटक वेदांत ठाकूर याचं केवळ 3 धावांचा राहिलं होतं आणि या षटकामध्ये देखील हर्षल भोईर चांगली गोलंदाजी करत आहे. इथे मात्र चांगला चेंडू कटर डिलिव्हरी. उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच आपण बघतो. युवा गोलंदाज ठाकूरवाडा संघाचे या स्पर्धेमध्ये करताना प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती आणि इथे देखील चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे संघर्ष करताना आपण पाहतोय या अक्षय पाटील देखील हर्षल भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर रॅट अमृत स्टंप. लॉर्फल्टा चेंडू लॉप केला. चेंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं बदन राहुलच्या माध्यमातून हा झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज अक्षय पाटील याचा खेळ. न्यू बॅटर महाबली अप्पा खारबाव क्रिकेट मोनिश तरे आता मात्र मैदानामध्ये येतोय आणि मोनिश तरे याने कालचा परवाच्या दिवशी नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी केली होती. नागली चषकावर नक्कीच नाव कोडताना साई स्पोर्ट्स खारबाव संघ पाहायला मिळाला होता. त्या अगोदर कालेरे मैदानावर देखील कालेर चषकामध्ये देखील चांगली कामगिरी मोनिश तरे याची राहिली होती. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ते 41 धावा. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पराग वतारे आणि मोनिश तरे ही जोडी मैदानामध्ये सध्या आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचाचा इशारा वाईट आव्हान देत धावाच्या रूपाने. धावसंख्येमध्ये 1 नेबर. धावसंख्या 42-42. चौथं षटक मार्गस्थ हर्षल भोईर चौथं षटकात चालतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे. 3 चेंडू हाताळले आहेत. 4 चेंडू हाताळले आहेत आणि फक्त आपण पाहतोय 3च धावा त्याने खर्च केलेले आहेत. इथे मात्र चांगला चेंडू कटर डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी स्लोअर चेंडू हाताळताना गोलंदाज हर्षल भोईर. कटरचा चांगला वापर नक्कीच वेदांत ठाकूर याने केला होता आणि कटरचा चांगला वापर करताना हर्षल भोईर हा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. गतीमध्ये देखील परिवर्तन केलं गेलं होतं. धावसंख्या स्थिर धावपलकर 42 धावा. 2 बाद 42 सेकंडला सोडून प्रोग्रेस चौथं षटक मार्गस्थ आहे. हर्षल भोईर ठाकूरपाडा संघाकडून चौथं षटकात चालतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र सक्सेसफुल होत नाही. चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांनी समाप्त नाही. 4 षटकांनी समाप्तीनंतर खारबाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 42 धावा. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चार षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 42. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये नक्कीच आपण बघितलं तर 35 धावसंख्या होत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय केवळ 7 धावा आलेल्या आहेत. म्हणजे बघितलं तर खारबाव संघाची नावे 2 षटके राहिली होती
सुरुवातीची मात्र नंतरची 2 षटके या ठाकूरपाडा संघाच्या नावे पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वेदांत ठाकूर ज्याने या केवळ 3 धावांचं षटक हाताळलं होतं. तिसरं षटक जे पाहायला मिळत होतं त्या षटकामध्ये या 3च धावा त्याने खर्च केला होता आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. ऋषभ ठाकरे आपण पाहतो या संघनायक ठाकूरपाडा संघाचा, ज्याच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतो वेदांत ठाकूर याला कायम ठेवलं गेलेलं आहे. वेदांत ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, उंचच उंच आणि लांबच लांब. पराग वात्रेच्या बॅट मधून हा लय भारी षटकार. सहाने वेगाने वाढवून होते धावपलकावर 48 धावा. षटकाने स्वागत पराग वात्रे आणि वेदांत ठाकूर याचं केलेलं आहे. या अगोदरच्या 2 षटकामध्ये मोठ्या फटकांपासून कारभार संघाच्या फलंदाजांना वंचित ठेवलं गेलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय आक्रमण पाहायला मिळतंय अगदी पहिल्याच चेंडूवर. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग साधला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलकावर 48 धावा. वेदांत ठाकूर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्याचं स्वागत खरं तर षटकाराने केलं होतं आणि त्यानंतर पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आता फलंदाज पराग वात्रे याला बीट केलेला आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. इथे मात्र वाईड यॉर्कर, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. धावसंख्या 49, 49. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय साई स्पोर्ट्स कारभार विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा या 2 संघामध्ये. वेदांत ठाकूर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीठाच्या टोकावरून वलताना सामनागर फलंदाज मोनिश तरे. वाड यॉर्कर, सुरेख चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू नक्कीच अगदी पहिल्या षटकामध्ये देखील याच प्रकारचे चेंडू नक्कीच पाहायला मिळले होते वेदांत ठाकूरच्या माध्यमातून आणि त्याच प्रकारचा चेंडू इथे देखील पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा नक्कीच वापर जास्तीत जास्त केला जातोय. धावसंख्या स्थिर धावपलक 49, 49. इथे कव्हरेज मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. पूर्णपणे जखडून ठेवलेल्या फलंदाजांना पहिल्या षटकाराचा अपवाद वगळला तर आतापर्यंत वेदांत ठाकूर यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. अर्धशतक देखील साई स्पोर्ट्स कारभार संघाचं पूर्ण झालेलं आहे. 50 धावा धावपलक झलकल्या गेलेल्या आहेत. आणि इथे मात्र षटकामधला शेवटचा चेंडू, शेवटचं षटक पूल करण्याचा प्रयत्न, बीट होतोय श्रेक्षक आणि चेंडू निघून जातोय या फाइनल ग्रीजन मधून सीमापार चौकार. धावसंख्या 54 आणि 55 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे ते साई स्पोर्ट्स. आणि लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील सहकारी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर.
खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आमचे धुमाल सर. आपण हा जो सामना पाहतोय टॉप भिवंडीची 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहोत. खारबा गावचे आदरणीय किरण पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंतीशील की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला लगेच शेताशी लावून घ्यायचे विनंती असेल. हरिभक्त परायण अनंता बोळ ठाकरे लाडके आमचे अण्णा चषक 2025 देखणा आणि अप्रतिम आयोजन पाहते आपण. या स्पर्धेचे आयोजक बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून हा देखणा टेनिस क्रिकेटचा 16 पाहतोय आपण. अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला सामना जिंकण्यासाठी पाहतोय की तब्बल 55 धावांचा आव्हान उभा केलं इथं. मात्र चला लगेच आपण सर्व थांबवायचे आहे. यानंतर एक जरी चेंडू टाकला गेलं बॅटर पाठवायचे. विकेटचे हॅट्रिकला इथं मात्र आमचे सर्वांचे लाडके अण्णा आमचे गुरुवर्य आमचे बाबा हरिभक्त परायण ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय आपण. 1000 रुपये यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि षटकार जर मारले कुठल्या बॅटरने तर 1000 रुपये. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मात्र एक बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. जर ठाकूरपाडा जिंकली तर सुनील पवार यांच्यासाठी खास आमचे लाडके अण्णा यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम सुनील पवारला देण्यात येईल. पण भिवंडीतले कॉमेंटर न्यूट्रल आहेत. कुठलाही संघ असो कॉमेंट्री एकतर्फी होणार नाहीये हे धुमाल सरला माहित आहे. चला बॅटर लगेच पाठवायचे. चला बॅटर फलंदाज महेश ठाकरे यांचे चिरंजीव पाहते आपण सार्थ. आज मात्र धीरेन आणि वीरेनचं आगमन झालं नाही आहे. ठीक 7 वाजता. ओहो आमचे लाडके मामा नो डाऊट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र ठाणे ग्रामीणचे एक खणखण नेतृत्व ज्या जवळ आहे असे आमचे मामाश्री मित्राची आत्मादे महेंद्र पाटील. खूप ग्रेट व्यक्तिमत्व भिवंडीकरांचे एक चांगलं नेतृत्व. साई स्पोर्ट खारबावच्या माध्यमातून त्यांना आपण ॲक्शनमध्ये पाहत आहोत. तीस चेंडूमध्ये 55 धावांचा टार्गेट आहे आणि हा टार्गेट स्वीकारण्यासाठी अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे दोन्ही दिग्गज सलामीवीर पाहतोय आपण. ऋषभ ठाकरे ग्रेट ऑलराऊंडर आणि त्यासमेत पाहतोय आपण राहुल. व्यासपीठावर आमचे सर्व मान्यवर पाहतोय आपण. आज खारबाव गावाचे प्रत्येक व्यक्तिमत्व व्यासपीठावर. त्याचबरोबर पाहतोय आपण ठाकूरपाडा जे काही प्रतिष्ठित नागरिक त्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे गुरुवर्य काळूराम खंडू ठाकरे हे दादासुद्धा आहेत. त्यांच्या समेत पाहतोय आपण सुभाष किशन ठाकरे साहेब हे सुद्धा आहेत. त्यांच्या समेत संदेश षटकारच्या हॅट्रिकला अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या प्रत्येक बॅटरला सोडण्यासुद्धा षटकारच्या हॅट्रिकला हरिभक्त परायण आमचे कालूराम खंडू ठाकरे यांच्याकडून 500 रुपये आणि आमचे गुरुवर्य अण्णा चषकचे आयोजक 1000 रुपये षटकारच्या हॅट्रिकला आणि विकेट हॅट्रिकला
1000. यस, आणि सामना जर ऑस्ट्रेलियाने जिंकला तर सुनील पवारला 500 रुपये. पहिल्या चेंडू मात्र चांगला प्रहार पाहतोय आपण. ऑफ ब्रेकचा फटकावता मिड ऑफ क्लिअर, 2 धावा. या 2 धावांनी मात्र खातं उघडतोय बॅटर उर्षभ. यंग ब्रिगेड पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरपाडा टीम मध्ये, खास TPL मध्ये ठाकूरपाडा लीग मध्ये ज्यांनी चांगलं प्रदर्शन केलं प्रत्येक खेळाडू आपण या सामन्यामध्ये त्यांना पाहत आहोत. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पता प्रत्येक मोठा फटका मिड ऑफ आणि मिडॉनकडे. चेंडू खाली प्रणय पाडेल, वंडर बॉय ऑफ खारबाव. वाह, सुपर झेल. आणि पहिला धक्का बसलाय ठाकूरपाडा टीमला. धावसंख्येच्या पहिले आपण 2-1 बाद. 55 धावाचा टार्गेट आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावाची सरासरी गाठावी लागेल. संजय दादा नो डाऊट प्रिन्स मूवीचे किंग आहेत सध्या तरी पाहतोय आपण. आणि निश्चित शेवटी नशीब हॉटेलकडे जायचं आणि या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. एक बार खाओगे तो बार बार नशीब हॉटेल की तरफ आओगे. ओहो, फ्लॅशची कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. पॉईंट आणि कव्हर मधून पाहतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी आणि 2 धावा सागर कंप्लीट करताना. धावसंख्या 4. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे क्रीडानगरीमध्ये ज्यांचं आगमन झालेले आहे असे भारतीय जनता पार्टीचे भिवंडीकरांचे खणखण नेतृत्व ज्यांच्याकडे असे विनोददादा ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेब, आपला मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. एक सिंगल पूर्ण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 5. आमच्या स्कोरिंग ची भूमिका पार पाडताना पाहतोय आपण भाऊ पाटील, मॅन फॉर खारबाव. चुकीचा फटका. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय आपण 5-1 बाद. प्रति षटकामागे तुम्हाला 11 धावाची सरासरी पार करणं गरजेचं आहे. त्यासाठी हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. मारा करतोय गोलंदाज अक्षय पाटील. परत एकदा हा पाहतोय आपण धीम्यागदा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न. अगली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहावं लागेल. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. षटकाची समाप्ती इशारा येते. धीमी आणि सतत सुरुवात अष्टविनायक ठाकूरपाडा टीमची. आज आपण 3 दिवसापर्यंत टॉप भिवंडी ग्रामीणचे 12 संघांना ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हरिभक्त पर्यंत अनंत बुवा ठाकरे म्हणजे अण्णा चषक 20-25 मध्ये. धावसंख्या 6. ठाणे जिल्हा उद्योग आघाडी भारतीय जनता पार्टीचे खणखण नेतृत्व विनोद दादा यांना आपण सुद्धा व्यासपीठावर पाहतोय. दादांचा खूप लाखमोलाचा सहकार्य सातत्याने मिळतोय आणि हा मैदानाचा विचार केला आपण नो डाऊट विनोद दादा यांचा खूप मोठा सहयोग आणि मनोज पाहतोय की आपण स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे क्रीडानगरीमध्ये साहेबांचं आगमन नेहमीच असतोय. गोलंदाज सज्ज होताना पाहतोय नेहल पाटील. समोर राहुल
खूप मोठं नाव पण आतापर्यंत बॅटिंग करता आली नाही, कारण की तुम्हाला आवश्यकता आहे हाय क्वालिटीची बॅटिंग करणं. ठाकूरपाडा प्रीमियर लीगमध्ये एक चांगलं प्रदर्शन या खेळाडूचं आपण पाहिलं होतं आणि आयोजक कमिटीचे मेंबरसुद्धा आहेत. वेलकम, सुस्वागतम हरिभक्त परायण आमचे रामभोईर साहेबांचं आगमन झाले. तसेच विनायक दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. रामभोईर साहेब आपण कॉमेंट बॉक्समध्ये या. ओहो, इथं मात्र सॉफ्ट स्पेशल कव्हर पॉइंट कडे आणि फक्त धावसंख्या ती 6, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. नेहल पाटील चांगली सुरुवात करतोय, पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. आता मात्र महेश ठाकरेंच्या विरुद्ध कठीण अग्निपरीक्षा असेल, कारण की टॉप 10 मध्ये हा ऑलराऊंडर गणला जातोय, पण सध्या तरी पाहतोय की त्याचा प्रदर्शन तेवढा खास नाही आहे. जमाना होता महेश ठाकरे, बुमबुम सुभाष ठाकरे, किरण महाराज आमचे दिग्गज क्रिकेटर. नामिका पिता कुलमॅन हरीश ठाकरे. या पाता चुकीचा फटका, चुकीला माफी नाही आणि इथं मात्र जसा गेला तसाच प्रतिचा प्रवास करताना किमॅन फॉर ऑफ द महेश ठाकरे बाद. आणि आता मात्र जिथं विकेट हॅट्रिकवर आलाय बॉलर नेहल पाटील, जबरदस्त कामगिरी. विकेट हॅट्रिकसाठी आमचे अण्णा यांच्याकडून पाहतोय की 1000 रुपये आहे आणि षटकाच्या हॅट्रिकला सुद्धा 1000. तसेच हरिभक्त परायण काळूराम खंडू ठाकरे यांच्याकडून सुद्धा षटकाच्या हॅट्रिकला 501 रुपयाचं बक्षीस आहे. बॉबी वंडर बॉय ऑफ ठाकूरपाडाचा हा उगवता स्टार सितारा. हरिभक्त परायण आमचे रामदादा भोईर, तसेच फुल एन्जॉय करताना आमचे सुभाष किशन ठाकरे दादा आणि त्याच्या समेत हरिभक्त परायण कालूराम खंडू ठाकरे. सजवताना याच पाता पुलचा फटका पाहतोय आपण स्कोर लेग कडे. धुमाळ सर आपण यायचे कॉम्प्युटर बिवंडे. धुमाळ सर अतिशय चांगलं दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. अप्रतिम चेंडू. आता मात्र निश्चित असं वाटते की ज्या प्रकारे या षटकामध्ये नेहल पाटील यांचा भेदक मारा, घातक गोलंदाजी कशाला म्हणतात. धावसंख्या फक्त आणि फक्त धावपलकर आपण पाहतोय 7. वेलकम म्हणजे सोबत जॉईन झाले. धुमाल सर काय बोलशील ज्या प्रकारे होम ग्राउंडर अष्टमी ठाकूरपाडा टीमची दयनीय स्थिती पाहतोय. ओ याच पाहता परत एकदा चुकीचा फटका सळा हातात.
बाद होताना आपण बघतोय जो उल्लेख केला सुनील पवार सरांनी दैनंदिन स्थिती आपण बघतोय अचानक ठाकूरपाडा संघाची आणि त्याचं कारण इथे मात्र साय स्पोर्ट्स खारपाव संघाची तिखट गोलंदाजी नेहल पाटील एक उगवता तारा आपण बघतोय खारपाव संघाकडून यंदाच या गोलंदाजाने डेब्यू केलेलं आहे पदार्पण केलेलं आणि चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धांमध्ये नेहल पाटील याने केलेलं आहे आणि कोण विसरू शकेल काल्हेर मैदानावर तो झेल ज्यावेळी पोगाव संघाला शेवटचा एका चेंडूवर एका धावेची आवश्यकता होते आणि तो झेल पकडून स्कोर लेवल झाला होता आणि या चेसिंग कंपल्सरी आधारावर साई स्पोर्ट्स खारगाव संघाने तोच सामना जिंकला होता आणि त्या सामन्यामध्ये नेहल पाटील हा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. तोच नेहल पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आणि ती घटना देखील 5 मार्च या दिवशीच घडली होती. तोच नेहल पाटील आपण पाहतोय कॅच ऑफ द मॅच नव्हे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट त्या सुमित शेठ मात्रे चषकामध्ये काल्हेर या मैदानावर त्याने पकडली होती. पोगाव संघाविरुद्ध नक्कीच तो सामना त्यावेळी साई स्पोर्ट्स खारपाव संघाने जिंकला होता. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय मात्र केला जात नाही. धावसंख्या सिंगल पोहोचते ती या 8 वर संत आणि शांत क्रिकेट पॉवर सर आपण बघतोय सध्या ठाकूरपाडा या संघाचा. पण हे चालणार नाही आहे कारण की हा मैदान आहे खेळाचं मैदान आहे. तुम्हाला संतांनी शांत राहून जमणार नाही आहे कारण की दैन्य स्थिती आहे आणि हा षटक अतिशय अप्रतिम मौल्यवान टाकला गेला नेहल पाटील यांच्या माध्यमातून. 2 षटकांची समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय स्कोरवर पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 8 धाव. अगदी कासव छाप गतीने धावसंख्या पुढे पुढे सरकताना ठाकूरपाडा संघाची 55 धावांचं लक्ष्य आहे. पहिले षटक अक्षय पाटीलाने हाताळलं होतं ज्या षटकामध्ये त्यांनी 6 धाव खर्च केले होते एक सफलता अर्जित केली होती. मात्र नेहल पाटील याने 2 मोठे धक्के दिले 3 मोठे धक्के दिलेले आहेत. 3 फलंदाजांना बाद केले आणि फक्त 2च धावा खर्च केलेले आहेत. कम खर्चीला आणि फुल चर्चीला षटक पाहिलं आपण आणि पूर्णपणे आता मात्र पाहतोय की बॅकफूटला अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. अगदी बरोबर आणि फ्रंट फूटला सध्या पाहायला मिळतोय तो साई स्पोर्ट्स खारगाव संघ पूर्णपणे या पकड मजबूत 2 षटकामध्ये साई स्पोर्ट्स खारगाव संघाचे पाहायला मिळते. 4 फलंदाज टॉप ऑर्डरचे बाद झालेले आहेत. गोलंदाज अक्षय पाटील कंटिन्यू पाहायला मिळत आहे. पहिले षटक P1चं ज्याने हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये त्याने या 6 धाव खर्च केला होता आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायक पराग वोतर याने विश्वास दाखवलेला आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचवतोय छोटा चेतन. कामगिरी मात्र मोठी पाहायला मिळते आणि अखेर झेलबाच्या रूपाने फलंदाज बाद होताना आणखीन एक 5वा हादरा अष्टनायक ठाकूरपाडा या संघाला. मधल्या फळीतला बॅटर आहे आणि अनुभव देखील यतीशकडे. यतीश ठाकरे आणि वेदांना ठाकूर ही जोडी मैदानामध्ये. बॉबी ठाकरे नक्कीच मैदानामध्ये. बॉबी ठाकरे आणि यतीश ठाकरे ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आल्या पावली माघारी परतावला गेला फलंदाज यतीश ठाकरे याला आणखीन खात्रा अष्टनायक ठाकूरपाडा या संघाला. फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतताना जे आशिष किरण होते ते देखील मावलताना आपण बघतोय.
सूर्याची किरण तर माऊलने मात्र राष्ट्रनायक ठाकूरवार संघाची विजयाची आशेची किरण देखील यतीश ठाकरेच्या रूपाने डगवडच्या आसऱ्याला परतताना. येत्या मेष्टामी फाटका हा देखील आहे, झेल अवघड आहे मात्र तो सोपा करताना गोलंदाज अक्षय पाटील चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आणखीन एक फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र डगवडच्या आसऱ्याला परतताना. हॅट्रिक पूर्ण करताना अक्षय पाटील, हे तो सीधे साधे अक्षय नाही आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अण्णा यांच्याकडून दिलं जाईल. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय अक्षय पाटील हा गोलंदाज. सलग 3 फलंदाज 3 चेंडूंवर बाद केलेले आहेत. अण्णा चषकामधील पवार सर आपण पाहतोय पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे अक्षय पाटील या गोलंदाजाने. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता कसोटी क्रिकेटमध्ये फ्रेड सोपार नावाच्या गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती. वन डे क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या जल्लाल उद्दीन गोलंदाजाने पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि ऑस्ट्रेलियाकडून T20 क्रिकेटमध्ये या ब्रेट ली यांनी पहिली हॅट्रिक पूर्ण केली होती. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 47, वन डे क्रिकेटमध्ये 50 आणि T20 क्रिकेटमध्ये 66 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. इथे आपण पाहतोय एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल हे संघाची धावसंख्या 9. पूर्णपणे पकड मजबूत खारबाव संघाचे सामन्यावर पाहायला मिळते. निश्चित आमचे हरिभक्तपर्यंत गुरुवर्य काळूराम महाराज या बाबाचं आगमन झालेलं आहे आणि मी अण्णाच्या वतीने विनंती करेन की बाबा आपण व्यासपीठावर यायचं आहे. गोलंदाज अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. येथे मात्र हा फटका देखील फसलेला आहे. कव्हर रिझनमध्ये झेल सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक फलंदाज बाद होताना अष्टनायक ठाकूरवाडा या संघाचा. पोपटात संघ खेळतो ना तेव्हा अशा स्थितीमध्ये मला एकाच बॅटरीची आठवण होते, ते म्हणजे बोमो सुभाष ठाकरे. नो डाउट जहाँ ठाकूरपाड़ा फंस गई वहाँ से निकालने का काम एक ही बंदा करता है, वो बोमो सुभाष ठाकरे. अगदी बरोबर. नक्कीच आपल्याला म्हणायचं आहे की जिथे परिस्थिती गंभीर ते नक्कीच सुभाष ठाकरे खंबीर. जिधर मसले पडे उधर बुम बुम सुभाष ठाकरे खडे. अनेक सामने नक्कीच त्याने आपल्या फलंदाज जोरावर जिंकून दिलेले आहेत. इथे आपण पाहतोय हलकासा अपील पंच संमत नाहीत. लेगबाजच्या रूपाने एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या सिंगल या दुहेरी अंकामध्ये. धुमालचं जर पाहिलं आपण TPL मध्ये सुभादादा प्रदर्शन खूप चांगलं होतं, पण शेवटी 40+ त्यांना ॲक्शनमध्ये पडणार, त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की पवार बस हो गया अभी. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. इथून 45 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र विकेट जर बघितलं तर जास्त विकेट ठाकूरवार संघाचे बाद झालेले आहेत. इथे आणखीन एक फलंदाज बाद. 9वा विकेट बाद होताना अष्टनायक ठाकूरवाडा संघाचा. तीन 0-1-1-0-0-0 एकाच शहराचा पिनकोड भासावा असा नक्कीच स्कोरबोर्ड सध्या ठाकूरवाड संघाचा पाहायला मिळतोय. 10 धावसंख्या तब्बल 9 फलंदाज बाद झालेले आहेत. शेवटची जोडी मैदानामध्ये आणि जिथे एक बक्षीस येते हर्षसाठी. जर आपण एक चौका जरी मारला हर्षसाठी तर हरिभक्तपर्यंत आमचे गुरुवर्य रामभूर यांच्याकडून 1000 रुपये. क्या बात है. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा.
इथे मात्र इनफिल्डच्या वरून कवरच्या डोक्यावरून पाहूया चौकार जातोय का आणि हा चौकार मोके पे चौका. राम भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं आणि हर्षल भोईर यांनी ते पारितोषिक पटकावलेलं आहे. नक्कीच त्यांचे सुपुत्र म्हणजे घर का पैसा घर में. इथे ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. शतरक्षित तिथे सज्ज आहे. अंगाने चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि षटकार जर खेचला तर नक्कीच अण्णांकडून देखील पारितोषिक 500 रुपयाचं दिलं जाईल. क्या बात आहे. हर्षल भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. अनिकेत अपरकटचा फटका आणि चेंडू लॉंग शॉप रिझन मधून निघून जातोय सीमापार चौकार. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम 40+ चे आमचे कोच किशन ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम बाबा, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या अष्टनाका ठाकूरवाडा संघाचे मात्र हर्षल भोईर यांनी या प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 21-21. एकही फलंदाजाने नक्कीच दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला नाही. आमचे लाडके महेंद्र मामा याने एक तरी जिले घेतला तर अण्णा यांच्याकडून तब्बल 2000 रुपये. क्या बात आहे. महेंद्र पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अण्णा चषक आपण पाहतोय आणि अण्णांकडून सुवर्ण संधी आहे. महेंद्र पाटील याने एक झेल पकडला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक अण्णांकडून दिलं जाईल. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण त्यांना पाहणार आहोत. विकेट जरी घेतला तर विकेटसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. शेवटची जोडी मैदानामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर महेंद्र पाटील. खूप कमी वेळेला आपण पावर पाहतोय महेंद्र पाटील यांना गोलंदाजी करताना. धावसंख्या 21-55 लक्ष्याचा पाठला करताना. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या 22-33 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडूने 33 धावा. इक्वेशन अतिशय अवघड ठाकूरवाडा संघासाठी. इथे सुरेख फाटका आपण पाहतोय. कॅर्पेटचे सहारे एक्स्ट्रा कोरिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त इथे देखील एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. 23 धावा. विकेटसाठी नक्कीच अण्णांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र पाटील यांना दिलं जाईल. आणि षटकारसाठी नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक हर्षल भोईरसाठी असणार आहे. इथे मात्र मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमापार चौकार. तिसरा चौकार आपण बघतोय हर्षल भोईरच्या बॅटमधून. आणि लगातार 2 षटकासाठी सुभाष ठाकरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक हर्षल भोईरसाठी सुवर्ण संधी आहे. षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र पाटील आपण पाहतोय. या शेअर मार्केट नक्कीच गरम होताना, शेअर मार्केट वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटने फटका केलेला. विकेट की हायस्ट विकेट आणि 1000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र पाटील यांनी पटकावलेल्या. अण्णांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. टॉस नंतर आपण नक्कीच लाईटसाठी देखील प्रतीक्षा करणार आहोत. फ्रेंड लाईट्स ओपन होतील. धन्यवाद. खारबागावचे आमचे प्रमुख मान्यवर किरण पाटील साहेब व तसेच आमचे बाबा
40 प्लसचे कोच किसन बाबा आपल्याला विनंती की आपण टॉल बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या